नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण UDIS पोर्टलला स्टुडंट मॉड्यूल कशाप्रकारे व्हेरीफाय करायचं याविषयीची माहिती पाहिली. आता या व्हिडिओमध्ये आपण UDIS पोर्टलमधील स्कूल प्रोफाईल कशाप्रकारे व्हेरीफाय करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे UDIS प्लस आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला UDIS प्लस प्रोफाईल या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यानंतर इथं खाली आपल्याला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा असे 3 बॉक्स दिसतील. तर 3 बॉक्समधील पहिल्या बॉक्समध्ये युजर नेम म्हणजेच आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, जो UDIS पोर्टलचा आहे तो, आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. हा कॅप्चा कॅपिटल, स्मॉल लेटर, अंक इत्यादी माहिती पाहून आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. आणि संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. यामध्ये इम्पॉर्टंट अलर्ट म्हणून एक विंडो येईल. लास्ट डेट ऑफ कंप्लीट UDIS प्लस प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूल एंट्री इज 15 फेब्रुवारी 2025. म्हणजे आपली मॉडिफाय करण्याची जी तारीख होती ती 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत होती. ह्या बॉक्सला ओके करा आणि निघून जाईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव दिसेल. त्याच्याखाली आपण गेल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटीचे एक टॅब दिसते. त्या प्रोफाईल अँड फॅसिलिटीच्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोफाईल अँड फॅसिलिटीच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी वरती शाळेचं नाव, आपला UDIS क्रमांक इत्यादी माहिती दिसेल. त्यानंतर आपल्याला हे सर्व माहिती वर सरकवायची आहे आणि वरती सरकवल्यानंतर सर्वात शेवटी गेल्यानंतर आपल्याला इथं स्कूल सर्टिफिकेशन नावाची एक टॅब दिसते आहे. त्या स्कूल सर्टिफिकेशनच्या इथं आपल्याला न्यू दिसतंय. त्या न्यूमध्ये ऑल फॉर्म शुड बी कंप्लीटेड बिफोर सर्टिफिकेशन प्रोसेस. सर्टिफिकेशन कॅन बी डन फ्रॉम स्कूल एंट्री ब्लॉक एंट्री युजर. म्हणजेच आपल्याला सर्व फॉर्मची जी माहिती कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला सर्टिफिकेशन करता येणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता या वरच्या हिरव्या बॉक्समध्ये ओव्हरऑल स्टेटस कंप्लीटेड ऑल फॉर्म्स, सर्व फॉर्म कंप्लीट आहेत. डाटा एंट्रीज करंटली ॲक्टिव्ह इथं आपल्याला दिसते. सर्टिफिकेशन स्टेटस मात्र नॉट सर्टिफाईड आपल्याला दिसत आहे. आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवरती आता क्लिक करायचं आहे. स्कूल सर्टिफिकेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक अशा प्रकारचा मेसेज येतो. इथं आपल्याला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. आय हिअरबाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन फील्ड इन स्कूल UDIS plus school profile module for my school is complete and correct to the best of my knowledge and belief, and no false information is provided or any information is distorted. If in any point of time any false information is found for my school, then I shall be responsible for that and may be show caused. म्हणजेच आपण दिलेली संपूर्ण माहिती ही आपल्या ज्ञानाप्रमाणे बरोबर आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास त्याला मुख्याध्यापक जबाबदार असतील. अशा प्रकारचा सूचनेला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिमार्कमध्ये आपल्याला जो काही रिमार्क लिहायचा असेल तो लिहू शकता. यामध्ये आपण स्कूल डेटा इज कंप्लीटेड अशा प्रकारे लिहूया, किंवा इतर काही रिमार्क असेल तर तो आपण लिहू शकता. आणि त्यानंतर इथं तारीख आहे, आपण कधी करताय. त्यानंतर हेड ऑफ स्कूल म्हणजे मुख्याध्यापक जे आपले असतील त्या मुख्याध्यापकांचं इथं नाव आहे, त्यांचा मोबाईल नंबर आहे. ही संपूर्ण माहिती केल्यानंतर आपल्याला सर्टिफाय या टॅबवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला सर्टिफाय करायचं आहे का असा एक मेसेज येतो, याला कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. हा इथं आपल्याला मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला जो स्कूल डाटा आहे तो स्कूल डाटा यातून रिपोर्ट कार्डसुद्धा इथून आपण डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड करून घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण स्कूल सर्टिफिकेशन पूर्ण करू शकता. धन्यवाद.